मुंबईमधल्या पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर जयंत पाटलांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी, प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करण्याची मागणी केल्यानंतर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे आणि राजेश टोपेंच्या नावाची चर्चा। शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता। काल जयंत पाटलांकडून राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे संकेत। जयंत पाटील हा राजकारणातून संपलेला विषय, ते अनुकंपा तत्वावर राजकारणामध्ये भरती झाले होते। जयंत पाटील यांनी सांगलीसाठी कोणताही मोठा प्रकल्प आणला नाही, गोपीचंद पडळकर यांची टीका। शेतकऱ्यांच्या मढ्याच्या टाळूवरचं लोणी खायला सुद्धा सरकार कमी पडतंय का? जालना अनुदान वाटपामध्ये घोटाळा करून 35 कोटी हडपले। ज्या तलाठ्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, वडेट्टीवार यांचं ट्विट। स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं मसाजोगमध्ये बॅनर झळकले। संकल्प दिवस म्हणून गावकऱ्यांकडून बॅनरच्या माध्यमातून आठवणींना उजाळा। जालिंदर सुपेकर यांच्यावरील आरोपांसंदर्भात 13 तारखेला सुनावणी। नागपूर कोर्टामध्ये 13 तारखेला सुनावणी होणार। सुपेकरांवर कैद्यांच्या सुटकेसाठी 550 कोटी रुपयांच्या मागणीचा आरोप। नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण मंजुरीच्या निर्णयाचं स्वागत। आनंद आखाड्याचे महंत शंकरानंद सरस्वती यांची प्रतिक्रिया। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामासंदर्भात देखील महंतांकडून नाराजी व्यक्त। चंद्रपूरमध्ये आमदार किशोर जोरगेवार हे सुद्धा जिल्हा बँक निवडणुकीच्या मैदानामध्ये। आतापर्यंत 122 अर्ज। जिल्हा बँकेसाठी नामांकनाचा आजचा शेवटचा दिवस। काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि भाजपचे आमदार देवराव भोंगळे यांचा एकाच गाडीनं प्रवास। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमुळे राजकीय चर्चांना जोर। पाकिस्ताननं पुन्हा कुरापती केल्या तर पाकिस्तानात घुसून प्रत्युत्तर देणार, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। डोवाल यांनी वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतल्याची माहिती। नागपूर शहरामध्ये गेल्या 10 दिवसात कोरोनाचे 15 नवे रुग्ण। मनपाच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली, बहुतेक रुग्ण गृहविलगीकरणामध्ये। महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे नवीन 89 रुग्ण तर 615 सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद। मुंबईमध्ये 32, पुण्यामध्ये 23, ठाण्यामध्ये 3, नवी मुंबईमध्ये 1 आणि कल्याणमध्ये 4 कोरोना रुग्ण। पुण्यामध्ये मंगळवारी 32 कोरोना रुग्णांची नोंद। राज्यामध्ये जानेवारीपासून एकूण 1593 रुग्ण आढळले। सध्या राज्यामध्ये 615 कोरोना रुग्ण सक्रिय।